बघू शकता तुम्ही आत्ताशी भाताचा थोडं थोडं उचललंय. मागास लेट पेर असल्यामुळं भाताची वाढ एवढी काय झाली नाही म्हणावीशी. तर आज मामी आमच्या 2 मामी आले तर भांगलायला शुभमच्या वावरात. शुभम पाटील यांच्या वावरात आज भांगलन चालू आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. किती माणसं आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 लोक आहेत ती भांगलायला. शुभमच्या काही एकट्याच्या वावरात 8 लोक भांगलायला आहेत ती. मालकीन तो का तुम्ही बघत असेल तिकडे कशी मस्तपैकी बसलेले आहे आणि बाकीची लोक भांगल देती. मालकीनीचं नियोजन चाललंय कसं कसं भांगल ते बघायचं. आता वरती तुम्ही बघत असाल आभाळ झालेला आहे. उद्यापासून पाऊस चालू होणार आहे. त्यामुळे आजच भांगलून घ्यायचं ठरलेलं आहे त्यांचं. त्यांनी आज भांगलायला सुरुवात केल्या. शुभम मामी आज होईल का? 2 दिवस लागतील आहे ना? 2 दिवस जाणार आहे याला भांगलायला. उद्या पाऊस पडला तर माणसं कॅन्सल आहे ती. उद्या कमी लागतील माणसं पाऊस पडला की. जर पावसाची सर बसली का नाही, 1-2 जर पाऊस वाळवाचा लागला का नाही उद्याच्या दिवसभरात तर माणसं कमी लागणार आणि लवकर होणार आहे रानातलं काम, शेतातलं काम. तुम्ही बघू शकता आता आमच्याकडं भात भांगलन चालल्या काय काय ठिकाणी. तर भात बाहेर पडली तर ना अजून आमचं इकडचं भात अजून तसंच आहे. अजून बाहेर न पोटर भोगलं नाही ती त्याचं. बघू शकता भाताचं एवढं मोठं शेत आहे आणि तिन्ही साईडला ऊस आहे ती. तिन्ही साईडला तरी एवढ्या अडचणीत असून एवढी लोक आहेत भांगलायला. यांना शिवारात असून बिबट्याचं कुणालाच भिहान आहे कसलंच. जनावरांचं कसलीच भीती नाही. टोकलेला भात आहे. हे भात टोकलेला आहे भात बरं का. ही माणसं आहे ती एवढ्या माणसाने सगळं भात टोकून केलेलं आहे. आणि महिला बचत जरा मग आम्ही पुढे येऊ का? तुमची माहिती देता का बचत गटाची? असू द्या हो, बोलू नका काय मामीच नाही आमच्याकडून. आदर्श बचत महिला बचत गट आदर्श महिला बचत गट म्हणा मामी. हे आदर्श महिला बचत गटातील सर्व लोक दिसतील इकडे भांगलायला. आणि भांगलन आता कधी आलाय भांगलायला? आत्ता आलाय का? किती वेळ झाला आलाय? त्या किती वेळ झाला? 3 वाजता म्हणजे 1 तास झालाय भांगलायला तिला का? चालू आहे भांगलायचं. तर चालतंय मित्रांनो. रामकृष्ण हरी. देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज भाताचं शेत भांगला, खुरपण चालू आहे शेतातली. अजून आत्ताशी टोकून केलेलं भात आहे ते अजून काय उगवलंय. आत्ताशी पाऊस काळ जास्त असल्यामुळं भात पहिलं टोकलेलं तर उगवलं नाही पेरलेलं. त्याच्यानंतर मग भात टोकून घेतल्यानं बघू शकता माझ्या पाठीमागच्या साईडला लोक आहे तिकडे भांगलायला. ती लोकांनी एवढ्या सगळ्या भांगलून म्हणजे तण उगवलंय भातात. तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला दाखवतो बारकाईने तण. हे बघू शकता आतमध्ये असं बरंच तण आहे. तर ते भांगलाय चालले. तर आमच्या 2 मामी आहे तिकडे भांगलायला. मोठी मामी आणि एक लहान मामी आहे, छोटी मामी भांगलत आहे तिथल्या शेतात. आणि भांगलणी झाल्यानंतर मग जर 2 दिवसात उद्याच्याला असं सांगितलं आम्हाला की पाऊस पडणार आहे म्हणून. जर पाऊस पडला तर खूप चांगलं होणार आहे या शेतासाठी. शेताची भांगलायला लोक कमी लागणार आणि शेत चकाचक होणार. त्या खालच्या साईडला तुम्ही बघत असेल भात मारायला लागले खालच्या साईडला. म्हणजे त्याला पाणी नसल्यामुळे ते भात सुकायला लागले, पिवळं उठायला लागले पाणी नसल्यामुळे. आणि त्या मग ह्या सऱ्या दिसतात बघा. सऱ्या आहे तिथं. हा बुंडा, ती एक सरी, बुंडा सरी अशी भात टोकलेला आहे त्या लोकांनी, महिला बचत गटाने. तर त्या महिला बचत गटाने भात टोकून केल्यामुळं आता थोडंफार भात तर चांगलं आलंय. आणि याच्यानंतर याला खात मारणार आहे ती लोक. आणि मग लगेच एक
15-20 दिवसात किंवा महिना 15-20 दिवसातच पोटर फुगतील भाताचं. पोटर फुगलं की मग 15 दिवसात तावऱ्या बाहेर पडायला लागतील. त्यावेळेला काय मी नसणारा व्हिडिओ बनवायला, पण खूप छान पद्धतीत भात येईल परत. हे भात असं येणार आहे की परत बोलायचं काम नाही. पण ते दिवाळीच्या पुढे जाणार काढायला. आता दसरा फक्त 10 दिवस राहिला आहे देव बसायला. त्या 10 दिवसानंतर परत 10 दिवस 9 दिवस नवरात्रीचे आणि 10व्या दिवशी दसरा दशमी आणि परत 15 दिवसानं परत दिवाळी असते. मग दिवाळीनंतरच भात काढा येणार आहे मित्रांनो. हा जर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.